हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे आलू पराठा रेसिपी, ते पण झटपट 15 मिनिटात बनणारा. तर तुम्ही म्हणता ना, आलू पराठा कुठं 15 मिनिटात बनतोय का? आलू शिजायलाच अर्धा तास लागतोय, तर पराठे कधी बनतील? हा, ते तुमचं खरं आहे. पण मी अशी ट्रिक यूज केली आहे तर आपले 15 मिनिटातच पराठे बनतात. चला तर मग मी तुम्हाला ती ट्रिक सांगते. इकडे आपले पराठे पण होत आहेत आणि मी तुमच्या सोबत ती ट्रिक पण शेअर करते. तर जर आपल्याला सकाळी आलू पराठे खायचे असेल किंवा टिफिनवर द्यायचं असेल, तर जे आपण आलूची स्टफिंग बनवतो ती आपल्याला रात्रीच बनवायला लागेल. तर मी काय केलं, रात्री संध्याकाळचा स्वयंपाक झाला तर 4 आलू कुकरला लावले, 3 शिट्ट्या दिल्या, 2 धीमी आचेवर दिल्या, आपले आलू मस्त शिजून निघले. मग ते इकडे आम्ही जेवण केले, तोपर्यंत आपले आलू गार झाले. तर मग मी ते आलू मस्त मॅच करून घेतले आणि त्याच्यात मग धनिया पावडर, 4 ते 5 हिरवी मिरची कापून टाकली, खूप सारी कोथिंबीर कापून टाकली आणि चवीनुसार मीठ घातलं आणि ती स्टफिंग मस्त मॅच करून बनवून फ्रीज मध्ये ठेवून दिली. अशा प्रकारे माझं आलू स्टफिंग, असं मला वाटलं की मी बनवलं पण नाही आणि त्याच्यासाठी वेळ पण दिला नाही किचन मध्ये, असं स्वयंपाक झाल्यावर गॅसवर चढून दिले. तर एकदम सोपी ट्रिक आहे, आपल्याला किचनच्या वाट्यावर उभं पण राहायची गरज नाही आणि कवा शिक होतंय ते पण कळत नाही. तर मग मी सकाळी आलू पराठा लगेच बनवला. 10 मिनिटाच्या आत एका साईडला चहा ठेवला, एका साईडला आलू पराठा बनत होता. तर इथे मी चहा बनवत आहे आणि चहा पण एकदम मस्त मसालेदार बनवला. तर इथे मी सकाळी सकाळी 7 वाजले होते, त्या टायमाला माझा आलू पराठा बनवून रेडी होता. तर इथे मी मसाला चहा बनवत आहे. तर मी चहामध्ये एक अद्रकीचा तुकडा घातला, हे तुळशीचे पानं आहेत आणि एक याचा दालचिनीचा तुकडा घातला. एक अशी मस्त चहा बनते ना, मसाला चहाच बनते याची. तर तुम्ही पण असा चहा आणि आलूचा पराठा नक्कीच बनवून बघा. खरंच खूपच खूपच चवदार बनतोय. त्याच्या पुढे आपण पोहे बनवतो, पोहे पण फेल. उपमा बनवताना उपमा पण फेल आणि दुसरं काही बनवा, पण ह्या आलू पराठ्या पुढी ते तुम्हाला फेलच वाटणार. तर तुम्ही असा आलू परोठा नक्कीच बनवा आणि खा. जास्त मेहनत पण नाही आणि जास्त टाइम पण वेस्ट होत नाही. फक्त तुम्हाला आलूची स्टफिंग रात्री बनवून ठेवायची आहे आणि आपला सकाळी 10 ते 15 मिनिटात चहा आणि आलूचा पराठा रेडी होतोय. तर हे तुम्ही कामाची घाई असली तेव्हा पण बनवू शकता, नाहीतर सकाळी 7ला किंवा 7:30ला घरचे कामावर जात असतील त्यांना पण हा 10 मिनिटात तुम्ही नाश्ता देऊ शकता. कारण की घाई असते तर आपण नुसता चहाच बनवतो आणि पितो आणि जातो. तर तुम्ही रात्री सगळी ही आलूच्या पराठ्याची तयारी करून ठेवली ना, तर तुम्ही सकाळी फक्त 10 मिनिटात आलूचा पराठा बनवू शकतात आणि चहा सोबत खाऊ शकतात.